कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं तुम्ही वीट आणलात। अहो मी काय म्हणते, आपण ना इकडे तोंड करून किल्ला बनवूयात। लाज कशी वाटत नाही का तुला? माणसाला फसवून परत त्या माणूस आपल्याबरोबर पहिल्यासारखा कसा वागावा अशी अपेक्षा आहे का तुझी? हे बघ, निदान माझ्या बाबतीत तर असं होणार नाही, लक्षात ठेव। अहो पण मोना, बघ माझ्या नादाला लागून नको। अमोल इथे नाही तोवर मी किल्ला बनवतो, तिकडे जाऊन बस कुठं तर। अहो तुला सांगितलं ना माझ्या नादाला लागू नको। तुला एका भाषेत सांगितल्याला कळत नाही का? अहो पण तुम्ही काम करत असताना मी अशी कशी बाजूला बसू? वाह मोना, किती चांगली आहेस ग तू। बस झालं समाधान? मी असं म्हणावं म्हणून मला ज्ञान दिलंस ना? केला आता कौतुक। सरक बाजू। अहो असं काही नाही, तुम्ही काही काय बोलताय, माझं तुम्ही ऐकून तरी घ्या। काय ऐकू? सांग की काय ऐकू? जेव्हा बोलायचं तेव्हा नाही जमलं तुला बोलायला। सगळ्यात जास्त विश्वास होता माझा तुझ्यावर। बायको बायको म्हणत कितीतरी चुका पाठीशी घातल्या, पण काय केलं तू? गैरफायदा घेतला ना त्याचा। अहो असं काही नाहीये, मला सगळं सांगायचं होतं तुम्हाला, खरंच सांगतेय। मग कुणी तोंड धरलेलं तुझं? अहो माझं ऐका ना। मोना, हे बघ, तुला बघितलं ना तरी माझ्या डोक्याची शिरा हलते। त्यामुळे असं गोड वागणं सोडून दे। मी माझ्या निर्णयावर पोचलोय। अहो कसला निर्णय? सांगितलं की मला तुम्ही या घरात नको आहे। आणि हा भांजे, मामा, तू एकटा एकटा का काम करतोय? मी तुमच्या दोघांची जोडी बनवली होती ना? तिनं किती किल्ला बनवला नाही ना, त्यामुळे तिला नाही येत बनवायला। हो का मोबा? छोटे सरकार, अहो तुम्ही मला सांगा, मी कधी किल्ला बनवलेला नाहीये, म्हणजे मला कधी जमणारच नाही, असं कधी होतं का? अहो मला शिकायचं आहे, किल्ला बनवायला। मला शिकायचंय, तू शिकव की तिला। तिला कशाला? मी बनवतो की। आणि तसं पण ती शिकून काय करणार आहे ना? आणि मुमा शिकली तर ती तिच्या रेखरांना बनवायला शिकवेल। मामा, आज तुम्ही दोघांनी मिळून लवकरात लवकर किल्ला पूर्ण करायचा। कसे शिकवणार दाखव बरं मला। हे दिया ना, बस क्या दिया? घ्या मॅडम, बसा। घ्या। अहो हात भरावा त्याच्यात, चिखलात हात भरावा। मामा, व्यवस्थित माती काढव आणि मोमा तू पण। हो आलोच मी। हो काय गरज होती अमोलच्या पुढे पुढे बोलायची? मी करत होतो ना किल्ला, तुला बघितलं की आधीच माझं डोकं फिरतं। का अशी वागलीस? अक्कल काय घाण ठेवल्या कुठं? अगं बाई बोल की आता। अहो मी बोलले ना, मला रुपाली त्यांनी सांगू दिलं नाही। रुपाली ताई, रुपाली ताई, रुपाली ताई, सगळा कांड घडवून आणला त्या बाईने या घरात। पण तू का दुसऱ्याच्या बुद्धीनं वागतीस? अहो एकतर मी हे सगळं ऐकून खूप घाबरले होते, आणि अशा परिस्थितीत मला समजावणाऱ्या मोठ्या अशा रुपाली तेच होत्या ना। मोना, तुला डोकं आहे कमी, पण जेवढं आहे तेवढं जरी वापरलं असतं ना, तरी आज आपला अमोल सुखरूप असता। त्या रुपाली त्यांना असं पण हे घर एकत्र नको आहे, तरी पण तू त्यांचंच ऐकतीस का? बरं त्यांच्या बोलण्यात अडकलीस? मोना, हे बघ, आधीच माझा पारा चढलाय, त्यात तू असं शांत राहून आणखी माझं डोकं फिरवू नको। काय असेल ते पटपट बोल। अहो आता मी काय बोलू? मला असं वाटत होतं का की छोटे सरकार बरे होऊ नयेत म्हणून? मग का अशी वागलीस? कुणाला वाचवण्यासाठी? रुपालीताईंना? तशी पण लायकी नाही त्या बाईची या घरात राहायची। हो मला कळतंय की त्यांचं चुकलंय, पण आपण असं मर्यादा सोडून बोलायचं का? ए, तुम्हाला शहाणपणा शिकवायचं नाही? विचारलंय तेवढं सांग। तुला रुपाली त्यांनी सांगितलं होतं ना? शाबास। अगं मग असं सांग की आता मी त्यांना या घरात राहून देत नसतो। त्यांच्या अति शहाणपणामुळे आज अमोलचा जीव धोक्यात आहे। अमोलच्या आसपास पण नाही फिरकून देणार त्यांना। अहो पण अशा नाजूक वेळेला आपण त्यांच्यासोबत असं कसं वागायचं?
का अमोलला आजार काय आज झालाय? त्याला एवढा मोठा आजार आहे त्यांना माहित नव्हतं? माहित होतं ना, तरी पण त्यांना पाहिजे तसं वागल्या. मग आता मी पण मला पाहिजे तसं वागणार. आणि तू लक्षात ठेव, ही चूक शेवटची चूक. परत जराशी वागलीस ना, माहेरला सोडून येईन तुला. अहो काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी. अगं आपला बोलेपणा आहे का त्याच्या जीवाची बिचू शकतो? एवढी अक्कल नाही तुला? आता तरी जाण्यासारखं वाघ. आणि मोना, आम्हाला जर काय झालं ना, तू पण त्याला तेवढी जबाबदार असशील, लक्षात ठेव. अर्जुन, जाळी जळमाट काढून झाली असतील तर खिडक्या पुसून घे. फडका आणले बघ. अर्जुन, जे काही असेल ते बोल, पण असं आबोला नको धरू. बघ, जे काही झालं ते चुकीचं झालं हे खरं आहे, पण त्यासाठी मी माफी पण मागितली आहे. तू मला माफ कर ना प्लीज. दादा, आत्ता माफी मागून काय उपयोग नाही रे. आणि मुळात तू माझी माफी मागावी म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही, असं जर तुला वाटत असेल ना, तसं काय नाही. माझीच मनापासून इच्छा नाही तुझ्याबरोबर आणि वहिनींबरोबर बोलायची. अरे असं न बोलून प्रश्न सुटणार आहेत का? आम्ही हे सगळं का केलं हे तरी समजून घेणार. हे बघ, तुझ्यात आणि अपर्णाच्यात सगळं नीट असतं, सगळं. तर आम्ही हे केलं असतं का सांग बरं या ठिकाणी? हे जे काही सगळं झालंय त्यात आप्पीची आणि माझी चूक आहे, ती मागासपासून पटवून देत आहे की तुम्ही परत तेच होय. असं नाही अर्जुन, मला फक्त एवढंच म्हणायचं या ठिकाणी की आपण आपल्या चुका सुधारून पुढे नाही का जाऊ शकत? काय होणार आहे चुका सुधारून? गेलेली वेळ परत येणार आहे, अमोलचं आयुष्य वाढणार आहे, त्याचा सेकंड स्टेजचा कॅन्सर फर्स्ट स्टेजला येणार आहे. आणि राहिला प्रश्न पुढे जाण्याचा. दादा, पुढं सगळा अंधार आहे, त्यात चाच पडतोय आम्ही. नाशी जवळच्या लोकांनी साथ सोडली तर काय पुढे जाणार आहे आम्ही? असं नाही होणार पुन्हा. धावते ना दादा. हाप्पीने मी एकत्र येऊ नये म्हणून वहिनी प्रयत्न करत होत्या. आता त्याच वहिनी काय प्रयत्न करतात? आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी अमोलचा आजार पण सगळ्यांपासून लपवतो हे सांगतात. पचन आम्हाला दादा खरंच. अरे, अमोलच्या आजारपणाबद्दल कळल्यापासून रुपाली खूप बदलली आहे. आता सोड ना, कोणाशी कुठं बोलतोय तू? माझ्याशी का स्वतःशी? वहिनींचं आप्पीबरोबरचं वागणं बघितलंय. माणूस बदलतो. हो, बघितलं की असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.